हो, आज मपला तर निकाले. जर आज मी पास झालो नाही रे नाही तर मग मपलं काही खरं नाही बाबा. बाबा घरी नाही तोपर्यंत इथून सटकतो. काय रे पोरा हो, तुम्ही शाळेमध्ये कितीला होतात? का कशासाठी? आज 10वीच्या पोरांचा निकाल आहे ना, त्याच्यामुळे विचारलं. हा, मग आम्ही पण 10वीलाच होतो. मग आज पेढे देणार का बापांचे ठोके खाणार? तुम्हाला काय करायचंय? आम्ही मार खाऊ नाही तर पेढे देऊ. तुम्हाला काय आमच्याशी घेणं देणं? तुमच्या बोलण्यावरून मला नाही वाटत तुम्ही पास होता म्हणून. भो, येलं तर आपल्या तोंडावरूनच वाटायला लागले की आपण नापास होणारच म्हणून. आणि वय जर मी नापास झालो तर मग काय मपलं खरंच नाही भो. मपला बाप म्हणला होता तू जर नापास झाला रे झाला तुला शेळ्याच घेऊन देतो. अरे तुझा बाप तरी म्हणलाय तुला शेळ्या घेऊन देतो. अरे माझा बाप म्हणलाय तू फक्त नापास होय, मग बघ तुला कुठंतरी सालानं चिटकून देतो. अरे आता एवढं घाबरू नका ना रे. मपले तर हातपाय आताच थंडगार पडले. पोरा हो, इथं काय करतात तुम्ही? काय नाही काका, आलो होतो असं सहजच चहा प्यायला. पोरा हो, आज तुमचा निकाल आहे म्हणे. होय काका. अरे पिंट्या, मला लक्षातच नाही. अरे तुला बाप भेटला होता, विचारत होता पिंट्याला कुठं पाहिलं का म्हणून. शोध राहिला बाबा तुला बाप तुला सगळीकडं. का 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 हो काका, कशासाठी शोधत होते बाबा मला? काय नाही शोधत असन, आज तुमचा निकाल आहे ना मग त्याच्यामुळे विचारलं असन. होय काय, बरं बरं, जाय मग घरी. तुला आपल्या वेळेचा शोधतोय ना तुला. होय काका, जातो जातो. ए चला रे आपण घरी जाऊयात. पोपटलाल, एक चहा द्या. होय होय, देतो देतो. शांते, ए शांते. काय झालं माझ्या नावानं ओरडायला? सकाळपासून मला पिंट्या दिसलाच नाही. घरी नाही दिसला आणि बाहेर गेलतो तर बाहेर पण नाही दिसला. पिंट्या गेलाय कुठं? गेला असन तुमच्या भेन. आज त्याचा निकाल आहे ना, मग गेला असन पोरांकडं. आता घाबरून काय फायदा नाही म्हणा त्याला. सांगून ठेवते, माझ्या लेकाला दम द्यायचा नाही. अगं ते तुपल्या लाडानं तर येडा झालाय. तो फक्त नापास होऊ दे आज, मग तो ह्याकडे बघतो आणि त्याच्याकडे बघतो. काय काय करसा? नाही सांगा ना काय करसा? तुपला पिंट्या नापास तर होऊ दे, मग सांगतो. बाबा, मला तुम्ही हुडकत होता म्हणे. होय, कुठे गेलतास सकाळपासून? कुठे नाही बाबा, पोपटलालच्या टबरीवर चहा प्यायला गेलतो. आता 10-15 मिनिटानं तुमचा निकाल लागणार आहे. आता जर कुठं गेलास ना मग तुला सांगतो. नाही बाबा, नाही जात कुठं. किती मार्क पडतील? अरे बोला की, किती मार्क पडतील तुम्हाला? बाबा आता 10-15 मिनिटांना कळलंच की. होय काय, बर, चला मग तिकडं बघूयात निकाल. पिंट्या, तू अजिबात घाबरू नकोस. जेवढे पडते तेवढे. नापास झाला तरी काय फरक पडत नाही. आई, मला लय भीती वाटते ग. बाबा मला हाणणार तर नाहीत ना? त्यांची काय हिम्मत तुला हाणायची? पोरा हो, या इकडं, शेवटचे 2 मिनिटं बाकीत. अरे मै तर हातपाय थरथर कापू राहिलेत, छातीत पण धडधड होऊ राहिले. अरे पोरा हो, मला खात्री आहे तुम्ही नक्की पास होता. काकू तुमच्या तोंडात साखर पडो. या रे हौशा हो, या. आता रडून काय फायदा नाही, या इकडं. नंबर सांगा पोरा हो तुमची पटापटा. बाबा तिथे एक रजिस्टर आहे, त्याच्यामध्ये आमचे सगळ्याचे नंबर. वाचव रे देवा. बंड्या, तुला 36% पडले. काय काय म्हणालात काका? मी पास झालो? मला 36% पडले? काय मी पास झालो रे, पास झालो. अरे आता मपलं कसं होईल ते मला काय माहित नाही. मी झालो बाबा पास. गण्या, तुला 60% पडले. 60%? अरे बाप रे. हा, तुला 60%?
तू तर आम्हाला सांगत होता मी कोरेच पेपर सोडलेत म्हणून. मग 60% कस काय पडले तुला? ए गप्पा सारे तुम्ही, मापला पण बघू द्या. आणि पिंट्या, तू नापास झालास. अरे पिंट्या रडू नकोस रे, काय नाही होत. तू दुसऱ्या वेळेस नक्की पास होशील, मला खात्री आहे. बाबा प्लीज मला मारू नका. अरे येड्या, रडू नकोस. तुला 81% पडलेत. 81? बाबा तुम्ही खोटं बोलताय ना? नाही रे लेका, खरंच तुला 81% पडलेत. ए झालो ना आपण पण पास. ए ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका ढिंग चिका